जय भीम जय भारत. मी कैलास साबळे. आपण पाहत आहात द पॅन्थर टाइम्स. एकीकडे सत्तेसाठी जिथे महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागली आहे तिथेच महापुरुषांची जयंतीचा त्यांना विसर पडलेला आहे. परंतु आंबेडकरी जनता या सगळ्या बाबतीत नेहमी सजग असते. आरक्षणाचे जनक राजश्री राजे शाहू महाराज यांची जयंती औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बी पॅन्थर या संघटनेच्या माध्यमातून बी पॅन्थरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती राजे शाहू महाराज यांची जयंती साजरी करणाऱ्यामध्ये बी पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष अशोकराव श्रीखंडे, बी के जाधव, भीमराव गाडेकर, ज्ञानेश्वर खंदारे, संजय साबळे, डॉक्टर धनंजय वडमारे, डॉक्टर कैलास बनसोडे, किसन गणराज, म्हस्के सर, ज्ञानेश्वर शेजूळ, मगरे सर, संजय वाघ, सुधाकर बागुल, अमोल वाघमारे, दीपक मोकळे, अरुण मगरे, ॲडव्होकेट सर्जेराव साळवे, ॲडव्होकेट अतुल शेजूळ, ॲडव्होकेट कैलास सोनोने, ॲडव्होकेट प्रमोद साठे, ॲडव्होकेट जयकुमार बनसोडे, महिला आघाडीच्या कल्पनाताई साळुके यांचा समावेश होता. यावेळी भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णकृती प्रतिमेस हार अर्पण करून त्यांना देखील अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो. आंबेडकरी जनतेचा अविभाज्य अंग असलेला म्हणजे पॅन्थर, बी पॅन्थर या संघटनेच्या माध्यमातून राजश्री राजे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आखला गेला होता, ज्यामध्ये बी पॅन्थरच्या शेकडो महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग घेतला. अनेकांनी आपली मतं मांडली आणि जल्लोषात जयंती साजरी केली. त्याने आपल्याला शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे सुद्धा सांगितलेले आहे. तेव्हा या सगळ्या बाबीवर विचार करून आपले शत्रू कोण आहेत आणि ते आपल्या विरोधात कोणते आवश्यक आहे या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण सर्वांनी संघटित होऊन शत्रूला कसं नामोहरम करता येईल याचा